नमस्कार, GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विलास महल्ले। बातमी आहे लाकडाच्या तस्करीबद्दल आणि बातमी येत आहे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथून। घाटंजी येथे खैर प्रजातीच्या लाकडाची तस्करी करणारं वाहन वन विभागाच्या पथकाने मुद्देमालासह जप्त केलं आहे। खैर प्रजातीच्या लाकडाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती ही वन विभागाला मिळाली होती। या माहितीच्या वरून घाटंजी खापरी नाक्यावर सापळा रचण्यात आला। यावेळी येणाऱ्या संशयित वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न झाला, मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता पळ काढला। या वाहनाचा वन विभागाच्या पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून हे वाहन पकडलं। यावेळी अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून वाहन चालक हा पसार झाला। वन विभागाच्या पथकाने वाहन व खैर प्रजातीच्या लाकडासह 2,10,000चा मुद्देमाल हा जप्त केला व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला। घाटंजी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन निहारे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी। वन परिक्षेत्र अधिकारी घाटंजी प्रादेशिक। काल मध्यरात्री पहाटेच्या सुमारास घाटंजी वन परिक्षेत्रामध्ये वन कर्मचाऱ्यासह गस्त सुरू असताना एकदम हे जे घाटंजी ते यवतमाळ जो रोड आहे त्या रोडवर टी पॉइंट आहे, टी पॉइंटच्या तिथं नाकाबंदी सुरू होती, गस्त सुरू होती। तिथे एक भरधाव वेगाने ताडपत्री बांधून असलेला एक मेटॅडोर 407 हा तिथून जात होता। त्या मेटॅडोरला आमच्या वन कर्मचाऱ्यांनी थांबवलं असता तो थांबला नाही आणि वेगाने तो निघून गेला। त्यामुळं त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग केला असता त्याला ओव्हरटेक केलं व गाडी थांबवली। तर गाडीमध्ये एवढं म्हणजे जवळपास 30-35 मीटरचं अंतर असल्यामुळं आणि आमच्या वन कर्मचाऱ्यांनी त्या मेटॅडोरमध्ये असलेल्या व्यक्तीचा पाठलाग केला, परंतु ते अंधाराच्या याच्यामध्ये ते पळून गेले। त्या मेटॅडोरची तारपत्री काढली असता त्यामध्ये पाहणी केली तर त्यात अवैध खैर प्रजातीचे वृक्षाचे लाकडं दिसून आले। मेटॅडोरचा नंबर MH29 9232 असा आढळून आला आणि त्याच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार पंचनामा जप्तीनामा सुपूर्दनामा करून वनअपराध नोंदवण्यात आला व कारवाई करण्यात आली। पुढील या बातमीपत्रात इथेच थांबतो। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी आणि याकरिता GTV न्यूज मराठीला यूट्यूबवर सर्च करा, तसेच चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। नमस्कार।